अरे बऱ्याच वेळा असा आरोप केला जातो गरीबाच्या पोरांनी कुठं राजकारण करायचं असतं का? अरे आम्ही गरीब आहे म्हणून दरवेळ तुम्ही टिंगल करणार असेल तर आमचा पण तुम्हाला एक सवाल आहे. तुम्ही काय सांगता गरीब कुटुंबातल्या माणसाने जर राजकारण केलं तर तो कामात टक्केवारी खातो असा आरोप केला. अरे तुमच्या आजोबाने पंजोबाने आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा सहकारी साखर कारखाना काढला आणि त्या सहकारी साखर कारखान्याची काय परिस्थिती केली. 850 कोटी रुपयाचा कर्ज त्या कारखान्यावर. काल परवा एका पेपरला बातमी आली 191 कोटी रुपयाचा घोटाळा या कारखान्याचा यांनी केला. मग कोण खरे घोटाळेबाज? अरे आपण काचच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायची ही सवय या कुटुंबाची. म्हणजे आपल्या गावरा भाषेत नाही का सांगत आपलं ठेवायचं झाकून. आमच्याकडे एक बोट करतात तुमच्याकडे 4 बोट होते हे ध्यानात धरा. आम्ही संस्कृतपणा सोडून राजकारण करीत नाही आणि आम्हाला करायला लावू नका बाळासाहेब. आणि आता लय फडफड चालू आहे. काय चालू आहे? आपल्या कार्यकर्त्यांच्या तंबूत एखादा कार्यकर्ता दिसला त्याला लगेच पोलीस यंत्रणेचा वापर करून लगेच पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जात आणि पोलिसांनी दिवसभर बसून ठेवायचं आणि काय सांगायचं कशाला स्टेटस ठेवता तुम्ही, तुम्हाला काय पडलंय? अरे ही कोणची पद्धत? लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक होऊ दे ना. सत्ता ही काय अमरपट्टा घेऊन आलेली आहे का? आमच्या बरोबर जे कार्यकर्ते मोकळ्या मनाने कार्यकर्ते काम करतात त्यांच्यावर कशाला तुम्ही पोलीस बळाचा वापर करता? आणि माझ्याकडून एखादा शब्द गेला तर लगेच इतकं वाईट वाटलं. म्हणलं हा काय यांचा सुसंस्कृतपणा. मला पण काही जण म्हणले सचिनराव असं सांगा तुम्ही. नाही मी असं बोललोच नव्हतं. म्हणलंय त्याच्यातलं नाही बोललो ते बोललो. पण बोललो कोणाला? ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्याच्या बाबतीत बोललो ते बोललोच. शब्द माग फिरवणारा माणूस नाही. बंदुकीची गोळी सुटली याचा अर्थ दुसऱ्यांनी गैरसमज करून नाही घ्यायचा. आज पण त्या प्रशासनातील काही आज पण कर्मचारी काय आज पण अधिकारी माझे मित्रत्वाचा नातं आहे. पण त्यांना मी हे पण सांगतो माझ्या कार्यकर्त्याकडून चूक झाली माझ्याकडून जर चूक झाली तर तुम्ही 100% आम्हाला सजा द्या. पण कुठली चूक नसताना विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देऊ नका. आमच्या चिचुंडी पाटीलच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठ्याची मीटिंग घेत असताना 50-60 पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि सरपंचाला अरे रावीची भाषा करायची. बाहेर पाहून घेतो उचलून नेतो. अरे ही कोणची पद्धत आहे का? बिहार आहे का? ही कोणची पद्धत तुमची? आमच्या राहुल धावरे नावाच्या कार्यकर्त्याला येस गॅन्ड हॉटेलवर आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या गाडे सरांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेलचे रूम त्या ठिकाणी दिले. राहा इथं राहा तुम्ही थांबा इथं. एका राहुल धावरेने त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी 40,000 रुपये खिशातून काढले पोलिसांनी. दुसऱ्या एका कार्यकर्त्याच्या खिशातून 20 रुपये काढले. आपलं 20,000 रुपये काढले आणि दादा त्यांना त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लिहून द्या हे निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटत होतो. अण्णा निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटत होते लिहून द्या. हे अधिकारी आपले पोर पक्केच आहेत ना. ते म्हणले का 60,000 रुपये वाटायचे का? हे 60 लाख रुपये असते तर म्हणा नाही वाटायला आणले असते पैसे. अरे हे कोणचं ऐकलं नाही म्हणून 6 वाजता पोलीस स्टेशनला नेऊन बसवलं आणि 11:30 वाजता मी ज्यावेळेस म्हणलं आम्ही सगळेजण होतो म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनला. बरोबर ना अभिषेकराव? आम्ही पोलीस स्टेशनला येऊ त्यावेळेस सोडला. ही कोणती पद्धत? आणि जर एखादा शब्द गेला तर एवढं अंगाला लावून घ्यायचं. आम्ही सुसंस्कृत आहे आम्हाला सुसंस्कृतपणा शिकू नका. आम्हाला संस्कार आहे आम्हाला कळतं. अरे तुमचे तर कुठल्या पद्धतीने तुम्ही जर हे पोलीस प्रशासनाचा वापर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा वापर जर करून चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असताना हे चुकीचं आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार जायंट किलर एका 50 ते 60 वर्षापासूनच्या राजकीय किल्ल्याला भगदाड पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झालेले आहे. ही ज्यावेळेस सगळी ही बातमी
निस्ती नगर शहरात नाही, निस्ती महाराष्ट्रात नाही, ही देशाच्या कानाकोपऱ्यात फिरण ही तुम्हाला या ठिकाणी खात्री आणि विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.